बघता बघता पूजा चालू झाली. 6 एप्रिल कसं आलं तेच नाही कळालं. गेल्या 1 वर्षापासून ज्या गोष्टीसाठी हट्ट पकडला होता की आपल्याला करायचंच आहे आणि ज्या गोष्टीची तयारी चालू होती, हे सामान भर, ते सामान भर, याची माहिती घे, त्या गोष्टीची माहिती घे, फायनल तो दिवस आला आणि ओपनिंग जी होती म्हणजे 6 एप्रिल ही जी तारीख निवडली होती आम्ही, तो दिवस आला. तर चला आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला हे पाहायला मिळणार आहे की ओपनिंगचा दिवस कसा गेला. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की नवीन नवीन व्हिडिओज येत राहतात आणि तुम्हाला पण ते पाहायला भेटतीलच त्यामुळे. तर ओपनिंगच्या दिवशी सकाळी पूजा चालू झाली होती, मुहूर्त सकाळचा मिळालेला आणि म्हणजे सगळी फॅमिली इथे होती आणि माझा तिकडे क्लास चालू झालेला होता. बिकॉज ओपनिंग जरी असली तरी आम्ही आमचा 11 ते 5चा जो टायमिंग आहे त्या टायमिंगमध्ये जो क्लास होतो तो आम्ही मिस नाही केला. मी थोडी नाराज होती. तुम्ही नाराज आहेत ना? या आतमध्ये आतमध्ये या. आता कसं पाहिजे हा लॉंग टाइम है आणि रोज नीट पकडा, रोजला हे आलं. मॅम आता येता का? थोडा मूड ऑफ होता पोरांना कळायला. स्माइल प्लीज, स्माइल प्लीज, स्माइल स्माइल. ये स्माइल हमारे लिए बहुत इम्पोर्टेंट है. मी राहिली. यांनी घेते तुझा हा स्माइल करा. असंच हॅप्पी राहा. ही स्माइल अशीच राहिली पाहिजे, आम्हाला अशीच कायम हवी आहे. याच्यासाठी बोला ना. स्माइल चालते ना, स्टुडंट समजू शकतात त्याच्यामुळे असं बोलते ना मी नेहमी. आता खुश राहा. असं बऱ्याचदा होतं माझ्यासोबत की आपल्याला जे हवं असतं, आपल्याला जे करायचं आहे ते कधी कधी सिच्युएशनमुळे, इथे कोणी वाईट नसतं, इथे परिस्थिती चुकीची क्रिएट होते, सिच्युएशन क्रिएट होते आणि त्यामुळे मग अशा गोष्टी होतात. पण मग होतं माणसाचं मन नाराज होणं, खूप खुश असणं, ह्या गोष्टी होतात. पण त्या दिवशी ज्या दिवशी ओपनिंग आहे त्या दिवशी नाराज एका कारणामुळे झाली, पण ती गोष्ट पण होणं साहजिकच आहे. असो, माझा 11 ते 5 जो टायमिंग होता त्या टायमिंगमध्ये मी माझा क्लास घेतला माझ्या ओपनिंगच्या दिवशीसुद्धा. याचं मला खूप जास्त भारी वाटते, कारण की आम्हाला तो सेशन मिस करायचा नव्हता. बिकॉज स्टुडंटची रेग्युलर प्रॅक्टिस चालू झाली होती मेकअप बेसची आणि त्यात जर गॅप पडला असता तर त्यांना त्याचा लॉस झाला असता. म्हणून आम्ही आमचं सकाळचं जे शेड्यूल होतं ब्रेकच्या आधीचं त्याच्यामध्ये त्यांनी सेल्फवरती मेकअप बेस प्रॅक्टिस केली. बिकॉज त्या दिवशी ओपनिंग पण होती. ते बोलले मॅम आम्हाला पण आवडता येईल आणि आमची प्रॅक्टिस पण होईल. आपल्या इंडस्ट्रीमध्ये असं असतं की प्रॅक्टिसला कोणी नाही मिळालं म्हणून मग आम्ही प्रॅक्टिस नाही करणार असं कारण देऊन चालत नाही. स्वतःचा एक जो चेहरा आहे, कॅनव्हास जो आहे, त्याच्यापेक्षा भारी प्रॅक्टिससाठी कोणीच नसू शकतो. स्टुडंटचं झालं आहे, पोरींनी स्वतःवरती प्रॅक्टिस केली आणि मग आम्ही एक छान अशी रील क्रिएट केली. मस्त पोरींनी मेकअप करून झालेले आहेत. ए चला लवकर या, बिफोरचा व्हिडिओ काढा. पण साडीवाले नाही, विदाऊट साडीवाले. मी म्हणलं होतं आधीच, तुम्ही कशाला घातली एवढं लवकर साडी. त्यांचा 3रा अटेम्प्ट होता प्रॅक्टिसचा आणि त्यांनी 3ऱ्या अटेम्प्टच्या मानाने बऱ्याच प्रमाणात, म्हणजे जे पहिले स्टार्टिंगला कोणी फ्रेश असेल तर जो ग्रेपणा होतो मेकअपला, तो 3ऱ्या दिवशी त्यांचा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होत होता. तर मला विश्वास असतो एक प्रॅक्टिस करून रोज प्रॅक्टिस करून एक इम्प्रूव्हमेंट वाढत जाते आणि म्हणूनच मला त्यांचा आज गॅप घ्यायचा नव्हता. आणि घरी बसून त्या करत नाहीत हे मला चांगलं माहिती की जेव्हा आपण एक फ्रेशर म्हणून, स्टुडंट म्हणून काम करतो तेव्हा आपला असं बॉडी स्वतःहून आपल्याला चालना देत नाही की आपण करायला पाहिजे, त्यांना असं करून घ्यावं लागतं. म्हणून मग मी बरोबर करून घेतलं. आमचं ते सेशन झाल्यानंतर ना आज टाईम होता म्हणून मग आम्ही म्हटलं एक रील काढून घेऊयात. मग गुलाबी साडी त्या गाण्यावरती आम्ही छोटंसं नखरेवाली कुठं निघाली ते गाणं, त्याच्यावरती आम्ही छोटंसं हे बसवलं आणि केलं. बिकॉज त्यांनी ते मेकअप पण तसं केला होता आणि असं
असते एखाद्याला इच्छा की मॅम आमची पण रील होऊन जाऊ द्या, म्हणून मग आपण तो ट्राय केला. आणि का नाही ट्राय करावा, कारण की मुली इथं येतात शिकायला, तर त्या इतक्या छान जर शिकत असतील, त्यांचे रिझल्ट्स एवढे छान येत असतील, त्यांचं जर सगळ्या गोष्टी त्यांना 100% मिळत असतील, तर त्यांनी एन्जॉय पण करावं. आणि पर्सनली मी या मताला बिलीव्ह करते की माणसाने हसत खेळत जगावं आणि शिकावंसुद्धा. सो आमच्या इथे शिकणं पण तेवढाच भारी लेवलचं आहे, फिनिशिंग पण तेवढीच भारी आहे आणि एन्जॉय पण तेवढाच आहे. बघता बघता रांगोळ्यांची तयारी चालू झाली होती. स्टुडंटसाठी आम्ही सगळ्याच स्टुडंटसाठी, ओपनिंगला आलेल्या सगळ्याच पाहुण्यांसाठी आम्ही फेट्यांची व्यवस्था केली होती. एक जण इथे साम्राज्यामध्ये जाऊन फेटे घालत होता आणि इकडे सतीश डेकोरेशन करत होता, इकडे अनुजा, कोमल रांगोळ्या काढायचं काम चालू होतं की नाही मॅम आम्हीच रांगोळी काढणार, आमची खूप इच्छा आहे रांगोळी काढायची. असा जो अट्टहास होता, त्या अट्टहासामुळे मला हे तरी कळालं की स्टुडंट्सकडे एक 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 छोटे छोटे गुण किती लपलेले असतात. कोणी मेहंदी भारी काढत असतं, कोणी रांगोळ्या भारी काढतं आहे, कोणाला एक डेकोरेशनची पद्धत खूप छान माहिती असते, कोणाला कॅमेराचं नॉलेज खूप चांगलं असतं. मी माझ्या 3 वर्षाच्या ह्या स्टुडंटसोबत राहून हे तर गोष्ट शिकली ना की प्रत्येक स्टुडंटमध्ये काय ना काहीतरी एक वेगळी कला असते. फायनल टच चालू होता की थोडंफार काय जे राहिलं होतं ते हे करायचं काम चालू होतं आणि कोणीच नव्हतं. धूळ बसली आहे, साफ करतायत ऑन पॉईंटला. तर आपल्या घरातल्या माणसांनी ती गोष्ट स्वतः जाऊन क्रेन बोलून स्वतः जाऊन ही गोष्ट केली आहे. आणि जर कोणाला असं वाटत असेल की यांना खूप घमंड आणि यांना खूप हे, आम्ही छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा स्वतःच्या हाताने करतो आहे. तर घमंड हा शब्द जर कोणी वापरत असेल ना, तर मला एकच म्हणायचं, आमच्या बोलण्यातून पण कळतं की आम्ही किती जेन्युइन माणसं आहे आणि किती मेहनतीने इथपर्यंत आलो आहे. मला एकच सांगायचं, जर मेहनत कोणी करत नसतं, असंच लुटामाऱ्या, असंच चोऱ्याबिऱ्या करून किंवा असंच काहीतरी वाईट कामं करून नये, असंच एखाद्याला फसवून जर कोणी वर येत असतं तर इतकं सोपं असतं तर आजकाल कोणी पण केलं असतं ना. मेहनतीचं काम आहे म्हणून सगळ्यांना जमत नाही आहे. आणि जे ते करतात स्वतःला त्रास घेऊन सुद्धा मेहनत करतात तेच अरेंजमेंट केलेली आहे. सो आम्ही खूप जास्त हॅपी आहे आणि सगळे एन्जॉय करत मस्त तयारी करत आहेत आणि खूप जास्त धमाल करणार आहोत. सो सगळ्यांनी या आणि सर्वांसाठी ही अरेंजमेंट आणि खूप छान छान केली. सगळ्यांचे फेटे घालून झाल्यानंतर ना आमचा दुपारचा टाईम झाला होता. लंच ब्रेक स्टुडंटनी घेतला आणि त्या ब्रेकमध्ये खाऊन झाल्यानंतर सगळ्यांनी फेटे पण बांधले. फेटे बांधून झाल्यानंतर ना मी इकडे या साईडला दीदीचा मेकअप करत होते, बिकॉज दीदीच्या स्किनवरती पोर्स आहेत. माझ्या पण आहेत, पण माझे स्मॉल पोर्स आहेत, पण दीदीच्या चेहऱ्यावरती पोर्स थोडे जास्त प्रमाणे सेन्सिटिव्ह स्किनमध्ये मोठी तिची स्किन, त्याच्यामुळे हा एक टेक्स्चराईज स्किनवरती कसा मेकअप दिसतो हे पाहण्याचा चान्स मला स्टुडंटला सोडायचा नव्हता. त्यांना दाखवायचंच होतं की बघा टेक्स्चराईज स्किनवरती मेकअप असा दिसतो, नॉर्मल स्किनवरती मेकअप असा दिसतो. मग त्यांना हे कळतं की मेकअप किती चांगला करतो आहे आपण, पण टेक्स्चराईज स्किन आली तर त्याला आपण काहीच नाही करू शकत, मेकअप हा करावाच लागतो. त्यानंतर मग पिगमेंटेशन स्किन होती, म्हणजे मम्मीच्या चेहऱ्यावरती थोडंसं पिगमेंटेशन आहे, म्हणजे वांगाचे डाग बोलतो तसे आहेत. त्याच्यामुळे त्यांना ते सुद्धा पाहायला मिळालं की पिगमेंटेशन स्किनचा मेकअप कसं करायचा. आणि आम्ही प्रत्येक बॅचला पिगमेंटेशन स्किनचा, टेक्स्चराईज स्किनचा, पिंपलवाली स्किन असो किंवा कोडवाली स्किन असो किंवा नॉर्मल स्किन असो, ड्राय स्किन असो, ऑइली स्किन असो, या प्रत्येक गोष्टीचा आम्ही नॉलेज त्यांना देत असतो. तर सगळ्या स्टुडंटने तुम्ही पाहू शकता की फेटे घातलेत, पण त्यांना इथं बसवलं आहे, कारण की ओपनिंगला अजून 2 तास बाकी होते आणि त्या ह्याच्यामध्ये खूप सारं होणार होतं. त्यांनी माझा जो मी रेड कलरच्या साडीचा सेल्फ मेकअप केला, जो की रात्री 3 वाजेपर्यंत आम्ही आहे तसाच ठेवला होता, तो मेकअप त्यांना शिकायला मिळाला. त्यानंतर ना पिगमेंटेशनच्या स्किनवरती आणि थोडंसं मॅच्युअर स्किनवरती कसा मेकअप करायचा हे शिकायला मिळालं त्यांना. नंतर टेक्स्चराईज स्किनवरती कसा मेकअप करायचा हे शिकायला मिळालं. त्यानंतर जे स्टुडंट बाकी होते आणि मी बाकी होती फेटा घालायची, आवरून झाल्यानंतर ना मी इकडे फेटा बांधायला आली. बघता बघता 5 वाजत आले होते आणि गर्दी ही बऱ्याच प्रमाणात वाढायला लागलेली आणि सगळा क्राऊड, अनपेक्षित असा क्राऊड गोळा झाल्यानंतर मला असं वाटलं की येतील 100 माणसं, कारण की आम्ही फेट्याची व्यवस्था एक 150 फेट्यांची केली होती. पण 150 फेटे लावून पण त्याच्यावरती पण बऱ्याच फेट्यांची आवश्यकता लागली. त्याच्यामुळे क्राऊड हा भरपूर प्रमाणात होता आणि बिना फेट्याची पण भरपूर माणसं होती. नंतरनं जसं अंधार पडत गेला तेव्हा भरपूर क्राऊड येत गेला आणि खूप भारी वाटलं की प्रत्येकजण येत होता भेटायला. तेव्हा येताना आणि मी प्रत्येकाशी पर्सनली भेटली, प्रत्येकाशी फोटोज पण काढले. प्रत्येकजण पर्सनली येत असताना मला ही गोष्ट खूप जास्त आवडली की प्रत्येकजण येऊन काय म्हणायचं माहिती आहे की आपल्या लहान पोरींनी एवढं करणं, परत आपल्या मराठी माणसांनी एवढे मोठे पाऊल उचलणं म्हणजे खूप मोठी गोष्ट
गोष्ट आहे आणि माझं वय काय आहे आणि माझा अनुभव काय आहे, त्या मानाने मी जर एवढ्या गोष्टी करते तर हे लोकांना खूप जास्त भारी वाटत होतं. आणि गेल्या काही दिवसांपासून खूप निगेटिव्हिटी ऐकायला मिळत होती, खूप काय 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 पाहायला मिळत होतं. पण मनाची एक तयारी होती की आपण चांगलं काहीतरी काम करतो आहे तर चांगल्या कामासोबत वाईट गोष्टी ऐकायला मिळतात. आता जो काहीच करत नाही त्याला तर कोणीच काय बोलत नाही, पण जो काहीतरी करतो आहे, जो काहीतरी धडपडतो आहे, जो काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो आहे, त्याच्याच मागे माणसं लागतात. आणि स्वामी विवेकानंद पण म्हणतात ना, त्याच माणसांना ते कष्ट हे मिळतात जे ते करू शकतात. किंवा आता मला प्रॉपर आठवत नाही आहे ती लाईन, पण तुम्ही व्हिडिओजमध्ये पण पाहिलं असेल की त्याच्याच वाट्याला संकट येतात जो ते पेलू शकतो. तर मला असं म्हणायचं आहे की हे जे सगळे त्या दिवशी ओपनिंगला सगळे आले होते ना, त्यांनी प्रत्येकाने एकच मला मेसेज देऊन गेले की तुम्ही जे करताय ना ते भल्यानं जमलेलं नाही आहे. आजही कितीतरी लोक आहे ज्यांना 20-20 वर्ष झाले ते करतायत, पण ती गोष्ट जमत नाही जी तुम्ही 3 आणि 4 वर्षामध्ये केलं आहे. दिसताना 3 आणि 4 वर्ष दिसते, पण त्या 3 आणि 4 वर्ष लोकांपर्यंत दिसण्यासाठी गेल्या 2016पासून जे काम करत होती ते कोणालाच माहिती नाही, कारण की सोशली तेव्हा एवढं गोष्टी फेमसच नव्हत्या. आत्ता जास्त नेम वरती आलं आहे तर लोकांना खूप लवकर समजते, पण त्याच्या आधीचा जो मेहनत आहे, प्रयत्न आहे, ही प्रयत्न त्याच लोकांना समजू शकते जे कितीतरी वर्षांपासून करत आहेत. कारण की ते जर एवढ्या वर्षांपासून करत आहेत तरीसुद्धा ते जर ही लेवल नाही अचीव करू शकत, असं मला सांगणाऱ्यांचं मत होतं. मी माझ्या मनाचं नाही म्हणत आहे. मला अशी येताना सांगत होती, समजावून सांगत होते की नाही करू शकत आहे तर तू जर करतेस ऑब्व्हियसली तुझ्यावरती ती बोटं उचलली जाणारच आहेत. तर असो, काय हरकत नाही. मला पण त्या गोष्टींमधून फार शिकायला मिळालं. पण मला एक गोष्ट ह्या कठीण काळामध्ये कळाली की कुठलीच गोष्ट परमनंट नाही आहे. तुमचं दुःख असो, तुम्हाला बोललेल्या लोकांचं टॉर्चर असो, किंवा तुमचं सक्सेस असो, किंवा तुमचं फेम असो, किंवा तुमचं रूप असो, किंवा तुमचं वाईट काळ असो, काहीच परमनंट नाही आहे. सो सिच्युएशननुसार प्रत्येक गोष्ट एक्सेप्ट करायला जर शिकलो ना आपण, तर तुम्ही ना कसल्याच गोष्टीचं टेन्शन न घेता पुढे ऑटोमॅटिकली जाऊ शकता. आणि माझ्या या 1 महिन्यात मी हेच शिकली आहे की सिच्युएशन कोणती पण असो, तुला तसंच वागायचं आहे जसं तू रोज वागते आहे, जसं प्रामाणिकपणाने रोज कामते. आणि मी ते केलं आणि माझ्या कष्टाचं फळ हे काय हे समोर तुमच्या व्हिडिओमध्ये दिसतंच आहे तुम्हाला. जिथे आम्ही 2018ला छोटीशी ओपनिंग केली होती ग्लॅमर टच आमच्या पार्लरची, तर आज त्याचं एवढं मोठं रूपांतर स्वतःचं करणं फार मोठी गोष्ट असते. याच्या आधी आम्ही 2018ला करण्याआधी आम्ही घरामध्ये करायचो. आमचा घराचा जो हॉल आहे त्या हॉलमध्ये आम्ही पार्लरची जी पण काही कामं असायची ती क्लायंट जे असायचे ते करायचं. मम्मी आमची आयब्रो करायची, आम्हाला मेकअपची ऑर्डर आलं की ते आम्ही करायचो, मेकअपची ऑर्डर बाहेर जायचं असलं की ते पण आम्ही करायचो. आम्हाला शून्यातून ज्यांनी पाहिलं आहे ना ते कधीच आम्हाला नाव नाही ठेवू शकत, बिकॉज त्यांनी पाहिलं आहे. इवन दिवाळी वगैरे असली ना तरी आम्ही आमच्या पार्लरच्या बाहेर छोटंसं बॅनरवरती सगळे पर्स वगैरे सेलिंगला लावायचे. तिथे मी स्वतः बसलेली पण आहे. त्याच्यामुळे मला अशी कसली लाजच नाही आहे कामाची. मी स्वतः त्या गोष्टी करू शकते आणि आज माझ्यासाठी तो दिवस खूप मोठा आहे, कारण की मी ते करून दाखवले. तर आता वरचा जो सेक्शन आहे तो मी तुम्हाला दाखवते. तर या सेक्शनमध्ये आहे, मी आतून जाते म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दाखवू शकेल. तर या सेक्शनमध्ये हेअरचे एक्सेसरीज, हेअरचे ब्रॉचेस, हे जे ट्रेंडिंग आहे जे तुम्ही माझ्या व्हिडिओजमध्ये पण पाहता आणि तुम्ही मला नेहमी मागत असता त्या गोष्टी, परत इथे पण तुम्ही पाहू शकता की वेगवेगळ्या प्रकारचे ब्रॉचेस, ट्रेंडिंग हेअरस्टाईलसाठी लागणारे ब्रॉचेस, त्यानंतर कोम्स म्हणा किंवा हे मेकअपचे प्रॉडक्ट्स तुम्ही पाहू शकता. ऑल द इंटरनॅशनल ब्रँड्स, इंडियन ब्रँड्स, कमीत कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त जे लक्झरियस प्रोडक्ट्स लोकांना आवडतात ते सुद्धा. इवन माझ्या ब्रँड्सचे पण मी इथे ठेवलेले आहेत. हा माझा न्यू लॉन्च मेकअप आहे, मेकअप ब्रशेस आहेत आणि हा माझा आधीचा आहे. सो न्यू लॉन्चमध्ये भरपूर नव्या गोष्टी आहेत आणि हे एवढेच राहिले. त्यानंतर ना फेशियलच्या रिलेटेड, ब्युटीच्या रिलेटेड, स्किन केअरच्या रिलेटेड, ब्युटी ब्लेंडर्स म्हणा, टूल्स म्हणा मेकअपचे, एव्हरीथिंग इज हिअर. आणि त्यानंतर तुम्ही इथे पण होऊ शकता की स्किन अँड बॉडी केअरसुद्धा आहे. परत इथे पण पर्सनल केअरच्या गोष्टी, हेअरच्या रिलेटेड. तुम्ही सगळे मला हेअरचे सजेशन्स मागता, हेअरसाठी काय वापरू हे मागता, त्याच्यासाठी सुद्धा बऱ्याच गोष्टी आहेत आणि अजूनसुद्धा आहेत. सो इथे पण तेच आहे. परत इथे मशिनरीसुद्धा आहेत, हेअर टूल्स म्हणा, मशिनरी म्हणा, परत तुम्हाला जे लागतं हेअरस्टाईलसाठी त्या गोष्टीसुद्धा आहेत. म्हणजे थोडक्यात झालं तर ब्युटी कॉस्मेटिक्स पण आहेत आणि मेकअपचे लेन्स म्हणा, खूप छोट्या गोष्टी जे मेकअप आर्टिस्टला लागतात ते, आणि ब्युटी पार्लरमध्ये पण जे सलूनमध्ये जे तुम्हाला लागतं ते सुद्धा.
त्यानंतर तुम्ही इथे येत आहे, इकडे हा सेक्शन आहे की इकडे बँगल्स वगैरे पण आम्ही ठेवलेले आहेत. त्यानंतर ना वेगवेगळ्या प्रकारचे ब्रायडल सुद्धा आहेत आणि सायडर्सला जे लागतात ते सुद्धा आहेत. इकडे लेडीजसाठी ज्या गारमेंट्स असतात ते सुद्धा आहे, लेडीज गारमेंट्स. त्यानंतर इकडे रेंटल जी ज्वेलरी देतो आम्ही ती सुद्धा आहे. पुन्हा इकडे तुम्ही पाहू शकता की खूप सुंदर श्री स्वामी समर्थ. तुम्ही स्वामी भक्त असाल तर कमेंटमध्ये नक्की श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. सुंदर सुंदर अशा पर्स आहेत. ऑनलाईन जे तुम्ही पाहता वेगवेगळ्या प्रकारचे पर्स वगैरे असतात, ट्रॅव्हल किट असतात, ते सुद्धा मी ठेवलेत. याच्या आतमध्ये महाराणीचं आहे आणि त्याचं अगदी ऑन पॉईंट थोडंसं एका कामगारामुळे ते काम राहिलं, नाहीतर ते सुद्धा आज आम्ही करणारच होतो ओपन. सो ते पण आहे, मी तुम्हाला अनदर ब्लॉगमध्ये महाराणीचा टूर पण दाखवेल. सो इथे पण आम्ही हे ठेवले, हे पण आहे. इथे कदाचित नेल आर्टचं सेक्शन आम्ही इथेच ठेवणार आहे आणि सगळंच आहे, मेहंदी म्हणा, ब्युटी पार्लरच्या रिलेटेड जे पण तुम्हाला काय लागतं ते सुद्धा तुम्हाला इथे सगळं होलसेलमध्ये अवेलेबल होईल. तुम्हाला एक पीस घ्यायचं असेल तरी तुम्ही येऊ शकता, डिस्काउंट तुम्हाला मिळेल. आणि तुम्हाला बल्कमध्ये घ्यायचं असेल तरी सुद्धा तुम्ही येऊ शकता. तुम्हाला बल्कमध्ये पण घ्यायचं असेल तर त्याच्यावरती अजून जास्त डिस्काउंट मिळेल. सो इथे आल्यानंतर तुम्हाला ऑन MRP प्रोडक्ट मिळणार नाही आहेत, डिस्काउंटमध्ये मिळतील. सो थँक्यू सो मच. आणि विशेष सांगण्यासारखं काय माहिती, आज ओपनिंगला कुठून कुठून लोक आलेली, कोल्हापूरवरून आलेली, सांगली, सातारा, परत सिंधुदुर्गमधून आलेली, कोकणातली लोक आली होती, इकडे पुणे नगर ह्या साईडची सुद्धा आलेली, भरपूर लांबून लांबून लोक आले. आणि इथे सगळं ट्रॅफिक पण जाम झालं होतं. आणि त्यात आम्ही ही फेटाची जी थीम ठेवली होती ती सुद्धा लोकांना फार आवडली. लोक थांबून थांबून पाहत होते की नक्की काय. त्यानंतर माझ्या इंस्टाग्रामवरून खूप लांब लांबून डोंबिवली वगैरे इकडून पण फॅन्स आले होते. भरपूर प्रमाणात सगळ्यांनी खूप छान विशेष दिला. तर त्याच्यासाठी मी मनापासून आभारी की तुम्ही वेळात वेळ काढून माझ्या ओपनिंगसाठी आलात. आणि मला अगदी जी खात्री होती ती तुम्ही 100% पूर्ण केली की हे असंच होणार आणि हे असंच झालं. सो मी नेहमी पॉझिटिव्ह थिंक करते आणि माझ्यासोबत नेहमी पॉझिटिव्ह होत असतं. सो खूप खूप थँक्यू, तुम्ही वेळात वेळ काढून माझ्यासाठी आलात म्हणून. आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझा ब्लॉग पाहिला त्याच्यासाठी पण थँक्यू. नक्की विजिट करा आपल्या एम्पायर ऑल इन वन हाऊसला. इथे तुम्हाला सगळं काही, मुलांचं पण मुलींचं पण, मुलांचं शूज वगैरे आणि मुलींच्या रिलेटेड. एकदा का तुम्ही आत घुसला की तुमच्या बॉडीपासून हेअरपर्यंत ते तुमच्या ॲक्सेसरीजपासून तुमच्या गारमेंट्सपर्यंत एव्हरीथिंग इज हिअर. फक्त तुम्हाला यायचं आहे. तर कधी येत आहे तुम्ही, मी वाट पाहते. आणि हा ब्लॉग पाहून किती लोक आलेत हे सुद्धा मला आल्यानंतर सांगायला विसरू नका. रोज इथे मम्मी तर असणारच आहे आणि संध्याकाळी 7 ते 9 या दरम्यान, संध्याकाळनंतर मी तुम्हाला इथे पाहायला मिळेलच. सो तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही येऊ शकता. आणि त्याचबरोबर तुम्ही ऑनलाईनसुद्धा ऑर्डर मागवू शकता. मी तुम्हाला डिटेल्स पण शेअर करते. सो त्या ह्याच्यावरती माझ्या इंस्टाग्रामच्या आयडीला फॉलो करायला विसरू नका. आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. खाली बेल आयकॉन दिली त्याला सुद्धा प्रेस करा, म्हणजे नवीन नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी मला माझ्याशी कनेक्टेड राहा. थँक्यू सो मच. भेटूयात पुन्हा एकदा नव्या ब्लॉगमध्ये. हा होता ओपनिंगचा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवशी जेव्हा मी आले तेव्हा गौरवदादांनी हे असं लावून ठेवलं होतं. गौरव माझ्यापेक्षा छोटा आहे पण आम्ही त्याला सगळे दादाच बोलतो कारण की तो दिसायला फार मोठा वाटतो पण तो फार छोटा आहे. तर दुसऱ्या दिवशी फॉरएव्हर 52 यांच्याकडून मला केक आला होता आणि हे जे फ्लावरचं छान दिसतं ते आलं होतं. तर आम्ही सगळ्या स्टुडंटनी त्या गोष्टी, केक मी खात नाही पण मी स्टुडंट्सला हे केलं, मी स्वतःच्या हाताने खायला घातलं कारण की खूप कमी दिवस राहिले स्टुडंटसोबत. आणि काम करण्याच्या नादात क्लासमध्ये कळून पण येणार की दिवस कसे निघतात, पण शेवटचे दिवस राहिले तर स्टुडंटला सोडू वाटत नाही आहे. आता पुढच्या व्लॉगमध्ये तुम्हाला मी हे दाखवेल की काय काय आपल्याकडे व्यवस्थित अजून मी तुम्हाला एक्सप्लोअर करेल, लाईव्हला जाऊन तुम्हाला व्यवस्थित सांगण्याचा प्रयत्न करेल. तुम्ही आमच्याकडून कसं बाय करू शकता याचा पण मी सांगण्याचा प्रयत्न करेल. हा तर फक्त ओपनिंगचा व्लॉग होता. सध्या धावपळ खूप चालू आहे. दिवसभर क्लास घेतल्यानंतर ना इमिजिएटली 7 वाजता क्लास घ्यायलाच, बिकॉज लास्ट मेकअप जेव्हा चालू असतो तेव्हा मेकअपच्या प्रॅक्टिसला वेळ द्यावा लागतो मुलांना. 10:30ला जो क्लास चालू होतो आहे त्याची तयारी 9:30 वाजल्यापासून जी तयारी होते, 9:30 वाजल्यापासून जी तयारी होते त्याच्या आधी सकाळी 7 वाजताच उठून जे आवरायला लागतं या सगळ्या गोष्टींचं हे जे आहे त्यानंतर 7 नंतर संध्याकाळी कस्टमर असतात, इकडे आलेले क्लायंट असतात, त्यांना हँडल करावं लागतं. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आता सध्या धावपळीचे चालू आहेत. पण एकच गोष्ट शिकवते की थांबायचं नाही आहे आणि करत राहायचं आहे. तर आजच्या ब्लॉगमधून तुम्हाला एक शिकायला मिळेल की कुठलीच परिस्थिती कंटिन्यू नाही राहणार आहे. त्याच्यामुळे एखादी गोष्ट तुम्हाला मिळते तर ती टिकवण्यासाठी तुम्ही ते कष्ट केले पाहिजेत आणि ते मी पण करते आणि तुम्ही पण करा. फील्ड कोणती पण असो, कायम म्हणते
सांगते मी, फील्ड कोणती पण असो, कष्ट हे करावेच लागतात, हे ठरलेलंच आहे. सो भेटूयात नव्या व्लॉगमध्ये. थँक्यू सो मच, तुम्ही लास्टपर्यंत व्लॉग पाहायला, सबस्क्राईब करायला विसरू